वहिनीने टेरेसवर बोलावलं, पण त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. सकाळचे 7:30 वाजले होते. मी चहा संपवला, बॅग खांद्यावर घेतली आणि ऑफिसला निघणार इतक्यात सोहम, मागून वहिनीचा हळू आवाज आला. मी मागे वळून पाहिलं. त्या दाराच्या आड उभ्या होत्या. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये झोप नव्हती. जणू रात्रभर त्या रडल्याच होत्या. मी हसत म्हणालो, काय वहिनी, एवढ्या सकाळी? त्या आजूबाजूला पाहू लागल्या. आई स्वयंपाकघरात होती. बाबा अंगणात झाडांना पाणी घालत होते. मोठा भाऊ अजून खोलीत होता. वहिनी माझ्या जवळ आल्या आणि अगदी हळू आवाजात म्हणाल्या, सोहम, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आता? हो, पण इथे नाही, टेरेसवर ये. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. वहिनी आणि मी आजवर कधीच एकटे बोललो नव्हतो. त्यांनी मला अचानक टेरेसवर का बोलावलं असेल? मी काही न बोलता त्यांच्या मागे वर गेलो. टेरेसवर हलका वारा वाहत होता. वहिनी कठड्याजवळ उभ्या राहिल्या. त्यांच्या हातांचे थरथरणे माझ्या नजरेतून सुटलं नाही. वहिनी, काय झालं? त्या काही क्षण शांत राहिल्या. नंतर म्हणाल्या, मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुझा माझ्यावर विश्वास बसेल की नाही मला माहिती नाही. माझ्या छातीत धडधड सुरू झाली. पण हे घर वाचवायचं असेल तर आता फक्त तूच काहीतरी करू शकतोस. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिलो. मी काय करू शकतो? वहिनींच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, तुझ्या भावाला माझ्यावर संशय आहे. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. काय? पण का? त्या हळूच म्हणाल्या, कारण कुणीतरी त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष पेरत आहे. मी क्षणभर गप्पच राहिलो. माझा मोठा भाऊ म्हणजे घराचा आधार. तो वहिनींवर जीवापाड प्रेम करायचा. मग अचानक असा संशय? हे सगळं सुरू कसं झालं? मी विचारणार इतक्यात खाली अंगणातून बाबांचा आवाज आला, सोहम, उशीर होतोय रे. मी खाली उत्तर दिलं, हो बाबा, आलो. वहिनी घाईघाईने म्हणाल्या, आज संध्याकाळी लवकर घरी ये. का? त्या थोडं थांबल्या आणि म्हणाल्या, आज रात्री या घरात असं काही घडणार आहे ज्यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब तुटू शकतं. हे बोलून त्या पटकन खाली निघून गेल्या. मी जागच्या जागी उभाच राहिलो. मनात एकच प्रश्न घुमत होता, वहिनी खरं बोलत होत्या की या सगळ्या मागे अजून कुणाचा तरी मोठा डाव होता? मी ऑफिसकडे निघालो, पण दिवसभर कामात मनच लागेना. संध्याकाळी 6 वाजताच मी घरी आलो. पण घरात पाऊल टाकताच मला जाणवलं, आज घरात नेहमीसारखी शांतता नव्हती. आईच्या डोळ्यात पाणी होतं. बाबा डोकं खाली घालून बसले होते आणि मोठा भाऊ रागाने वहिनीकडे पाहत उभा होता. नेमकं काय घडलं होतं? मी घरात शिरलो. आईच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा न बोलता खाली मान घालून बसले होते आणि माझा मोठा भाऊ अमोल रागाने वहिनीकडे बघत होता. घरात एवढी शांतता होती की घड्याळाचा टिकटिक आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. मी घाबरतच विचारलं, काय झालं? अमोल माझ्याकडे वळला. तू योग्य वेळी आलास. मी काही बोलणार इतक्यात त्याने हातातला मोबाईल माझ्या समोर फेकला. हे बघ. मोबाईलमध्ये एका अनोळखी नंबरवरून आलेले काही मेसेज होते. त्या मेसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं, तुझी बायको रोज घरात काहीतरी लपवते. विश्वास नसेल तर आज रात्री तिच्या खोलीत शोध घे. मी मेसेज वाचला आणि शांतपणे विचारलं, हा नंबर कोणाचा आहे? अमोल चिडून म्हणाला, मला माहित नाही, पण गेल्या महिनाभरापासून असेच मेसेज येत आहेत. मी वहिनीकडे पाहिलं. त्या रडत होत्या. मी काही चुकीचं केलं नाही, त्या एवढंच म्हणाल्या.
पण अमोल ऐकायला तयार नव्हता. आज सत्य समोर येणारच. अचानक त्याने कपाट उघडलं. कपडे बाहेर काढायला सुरुवात केली. प्रत्येक ड्रॉवर, प्रत्येक बॅग, सगळं अस्ताव्यस्त झालं. आई म्हणाली, अमोल असं करू नकोस. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही. तेवढ्यात कपाटाच्या मागच्या बाजूला एक लहानशी कापडी पिशवी खाली पडली. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. अमोलने ती उचलली. वहिनी घाबरून पुढे आल्या. नको, ती उघडू नका. हे ऐकताच अमोलचा संशय आणखी वाढला. म्हणजे यातच काहीतरी आहे. त्याने पिशवी उघडली. आत एक सोन्याची जुनी अंगठी, एक जुना फोटो आणि बँकेची पासबुक होती. अमोल ओरडला, हे कुणाचं आहे? वहिनी काही बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. बाबांनी फोटो हातात घेतला आणि तो पाहताच त्यांच्या हातातून फोटो खाली पडला. आईने फोटो उचलला. तो पाहून त्या देखील थरथरू लागल्या. मी फोटो हातात घेतला आणि माझा श्वासच अडकला. त्या फोटोमध्ये बाबांसोबत एक अनोळखी स्त्री उभी होती आणि तिच्या मांडीवर साधारण 4-5 वर्षाचा एक मुलगा बसला होता. मी बाबांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. अमोल संतापला. बाबा, ही बाई कोण आहे आणि हा मुलगा कोण? संपूर्ण घरात शांतता पसरली. वहिनी रडत म्हणाल्या, मी हे रहस्य लपवायचा प्रयत्न करत नव्हते. मी योग्य वेळेची वाट पाहत होते. कारण हे सत्य समजलं तर हे घर तुटेल अशी मला भीती होती. बाबांनी थरथरत्या आवाजात तोंड उघडलं आणि म्हणाले, आज मी 25 वर्षापासून लपवलेलं सत्य सांगणार आहे. घरात इतकी शांतता होती की प्रत्येकाचा श्वासही ऐकू येत होता. बाबांच्या हातात तो जुना फोटो होता. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर अनेक वर्षाचं ओझं स्पष्ट दिसत होतं. मी हळू आवाजात विचारलं, बाबा, ही बाई कोण आहे? बाबांनी डोळे मिटले. 2 अश्रू गालावरून ओघळले. काही क्षणांनी ते म्हणाले, आजपर्यंत मी तुम्हा सगळ्यांपासून एक सत्य लपवलं. कारण मला वाटलं हे सांगितलं तर माझं कुटुंब तुटेल. अमोल रागाने म्हणाला, आम्हाला अर्धवट काही सांगू नका, स्पष्ट सांगा. बाबांनी एक खोल श्वास घेतला. 25 वर्षापूर्वी मी शहरात एका कारखान्यात काम करत होतो. तेव्हा माझा जिवलग मित्र होता रमेश. एका रात्री कारखान्यात मोठा स्फोट झाला. मी कसाबसा वाचलो. पण रमेश आणि त्याची पत्नी दोघेही त्या अपघातात गेले. आई, मी, अमोल सगळे स्तब्ध होऊन ऐकत होतो. बाबा पुढे म्हणाले, त्यांचा 4 वर्षाचा मुलगा त्या दिवशी घरी नव्हता म्हणून तो वाचला. तो मुलगा पूर्णपणे अनाथ झाला. मी फोटोतील मुलाकडे पाहिलं. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. बाबा पुढे म्हणाले, मी त्याला अनाथ आश्रमात जाऊ दिलं नाही. मी त्याच्या शिक्षणाचा, राहण्याचा आणि प्रत्येक खर्चाचा शब्द दिला. अमोलचा राग थोडा कमी झाला. म्हणजे हा मुलगा? बाबांनी मान हलवली. हो, तो रमेशचा मुलगा आहे. पण अमोल पुन्हा म्हणाला, मग हे सगळं घरच्यांपासून का लपवलं? बाबांच्या डोळ्यात अपराधीपणा होता. कारण त्यावेळी आपली परिस्थिती खूप कठीण होती. मला भीती होती. सत्य सांगितलं तर घरात वाद होतील. म्हणून मी शांत राहिलो. तेवढ्यात वहिनी पुढे आल्या. त्यांनी बँकेचं पासबुक माझ्या हातात दिलं. हे बघ. मी पासबुक उघडलं. दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा होत होती. पण खातेदाराचं नाव पाहताच मी थक्क झालो. ते नाव फोटोतील त्या मुलाचंच होतं. अमोल चिडून म्हणाला, म्हणजे बाबा इतकी वर्ष आमच्यापासून पैसे लपवत होते? बाबा काही बोलणार. इतक्यात वहिनी ठाम आवाजात म्हणाल्या, नाही दादा, संपूर्ण सत्य अजून बाकी आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. वहिनी म्हणाल्या, काल मी बँकेत गेले होते. तिथे मला या खात्याबद्दल कळलं. मी बाबांना विचारलं. तेव्हा त्यांनी मला सगळं खरं सांगितलं. मी तुम्हाला लगेच सांगू शकले असते, पण आधी बाबांची परवानगी घेतली. कारण त्यांच्याच तोंडून हे सत्य बाहेर यायला हवं होतं. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी बाबांचा हात धरला. इतकं मोठं दुःख तुम्ही एकट्याने सहन केलं?
बाबा काही बोलणार इतक्यात घराच्या दारावर जोरात टकटक झाली. टक टक टक. सगळे दचकले. बाहेर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या हातात एक फाईल होती. तो घरात येत म्हणाला, माफ करा, मी रमेशचा मुलगा आहे आणि मला माझ्या बाबांबद्दल एक सत्य कळलं आहे. ते सत्य सांगण्यासाठीच मी आज इथे आलो आहे. हे ऐकताच बाबांच्या हातातून फोटो खाली पडला आणि आमच्या घरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं. दारात उभा असलेला तरुण शांतपणे घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण डोळ्यात अनेक वर्षांचं दुःख दिसत होतं. त्याने घरात पाऊल टाकताच बाबा जागेवरून उठले. तू? तरुणाने बाबांच्या पायाला हात लावला. काका, मी आदित्य. हे नाव ऐकताच बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. तू? इतक्या वर्षांनी? आदित्य हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, हो, पण मी इथे हिशेब मागायला आलो नाही. अमोल मात्र अजूनही गोंधळलेला होता. कोणीतरी आम्हाला नीट सांगेल का, नेमकं चाललंय काय? आदित्यने आपल्या हातातली फाईल टेबलावर ठेवली. माझे आई बाबा गेले त्या दिवसापासून काकांनी मला कधीच एकटं सोडलं नाही. शिक्षण, कॉलेज, नोकरी सगळं त्यांनी केलं. पण त्यांनी मला एक अट घातली होती. मी उत्सुकतेने विचारलं, कसली अट? आदित्य म्हणाला, जोपर्यंत त्यांची मुलं स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत तोपर्यंत मी या घरात येणार नाही. हे ऐकताच अमोल आणि मी एकमेकांकडे पाहू लागलो. आदित्य पुढे म्हणाला, कारण काकांना भीती होती त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या स्वतःच्या मुलांमध्ये गैरसमज निर्माण होईल. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणजे इतकी वर्ष त्यांनी आमच्यासाठी आणि तुझ्यासाठी दोघांसाठी संघर्ष केला? आदित्यने मान हलवली. हो काकू. तेवढ्यात त्याने फाईल उघडली. त्यातून काही कागद बाहेर काढले. आज मी इथे एका कारणासाठी आलोय. अमोलने कागद हातात घेतले आणि काही क्षणातच त्याचा चेहरा बदलला. हे काय आहे? आदित्य शांतपणे म्हणाला, ही माझ्या नावावर असलेली जमीन आहे. मी ती विकली आहे. मी आश्चर्याने विचारलं, मग? आदित्यने एक चेक टेबलावर ठेवला. ही सगळी रक्कम मी काकांना परत द्यायला आलो आहे. बाबा लगेच म्हणाले, नको बाळ, मी जे केलं ते कर्तव्य म्हणून केलं. आदित्य हसला. कर्तव्य संपलं काका, आता माझी वेळ आहे. अमोलच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. तो वहिनीकडे वळला. मला माफ कर, मी तुझ्यावरच संशय घेतला. वहिनी काही बोलणार इतक्यात आदित्यने आणखी एक कागद बाहेर काढला. थांबा, अजून एक सत्य बाकी आहे. सगळे पुन्हा त्याच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला, काका, 2 महिन्यांपूर्वी तुमच्या नावावरचं घर कुणीतरी विकण्याचा प्रयत्न करत होता. हे ऐकताच बाबा दचकले. काय? हो, आणि त्या व्यक्तीची सही बनावट होती. घरात पुन्हा शांतता पसरली. अमोल घाबरून म्हणाला, म्हणजे आपल्या घरावरच कोणाचा डोळा आहे? आदित्यने हळूच मान हलवली. हो, आणि तो माणूस तुमच्या अगदी जवळचा आहे. हे ऐकताच आईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. वहिनींचा चेहरा फटक पडला आणि बाबा थरथरत्या आवाजात म्हणाले, कोण आहे तो? आदित्यने त्या व्यक्तीचं नाव घेण्यासाठी तोंड उघडलं आणि त्या क्षणी दाराची बेल पुन्हा वाजली. सगळ्यांच्याच हृदयाची धडधड वाढली. आदित्यने शांतपणे दार उघडलं. दारात बाबांचे चुलत भाऊ गणपत काका उभे होते. ते नेहमीप्रमाणे हसत घरात आले. काय रे, सगळे असे शांत का बसलात? पण यावेळी कोणीही उत्तर दिलं नाही. आदित्यने आपल्या फाईलमधून एक कागद बाहेर काढला. तो गणपत काकांसमोर ठेवला. हे ओळखता का? गणपत काकांनी कागद पाहिला आणि क्षणभर त्यांचा चेहरा फिक्कट पडला. तरीही ते स्वतःला सावरत म्हणाले, मला काही समजत नाही. आदित्य हसला. समजेल, कारण हा बनावट विक्री करार आहे आणि ही सही बाबांची नाही. सगळे हादरले. अमोलने रागाने विचारलं, म्हणजे घर विकायचा प्रयत्न तुम्ही केला होता? गणपत काका शांत राहिले. आदित्य पुढे म्हणाला, फक्त घरच नाही, महिन्याभरापासून दादाच्या मोबाईलवर जे अनोळखी मेसेज येत होते
तेही यांच्याच माणसाने पाठवले. वहिनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या. माझ्यावर संशय यावा, घरात भांडणं व्हावीत आणि मग हे घर कमी किमतीत मिळावं, हा सगळा डाव होता. आईच्या डोळ्यात अश्रू आले. इतकी वर्ष आम्ही तुम्हाला आपलंच मानलं. गणपत काकांनी खाली मान घातली. काही क्षणांनी ते म्हणाले, हो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. कर्ज वाढलं होतं, लोभ डोक्यात गेला आणि मी नात्यांपेक्षा पैशाला मोठं मानलं. बाबांनी दीर्घ श्वास घेतला. पैसा पुन्हा मिळतो, पण विश्वास तुटला की तो परत जोडायला आयुष्य लागतं. हे ऐकताच गणपत काकांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. मला माफ करा. काही क्षण घरात पूर्ण शांतता होती. तेवढ्यात अमोल वहिनींसमोर जाऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, एका अनोळखी मेसेजवर विश्वास ठेवला, पण आयुष्यभर साथ देणाऱ्या माझ्या बायकोवर नाही. वहिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, घर विश्वासावर चालतं, संशयावर नाही. अमोलने त्यांच्या हातात हात घेतला. आजपासून कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आधी तुझं ऐकेन. आईने दोघांना मिठी मारली. बाबांनी आदित्यकडे पाहिलं. बाळा, आज तू फक्त घर वाचवलंस असं नाही, तू आमचं नातंही वाचवलंस. आदित्य हसत म्हणाला, काका, मी फक्त माझं कर्तव्य केलं. त्या दिवशी पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवलं. कुठलाही राग नव्हता, कुठलाही संशय नव्हता, फक्त विश्वास आणि नात्यांची ऊब होती. घर तोडायला एक खोटं पुरेसं असतं, पण घर टिकवण्यासाठी आयुष्यभराचा विश्वास लागतो. कोणाच्याही शब्दांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्या माणसाचं म्हणणं नक्की ऐका. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.